सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते, अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा एकच परमेश्वर वच्छवक्षा भगवंत, आणि त्याचं जे स्वरूप आहे दिव्य स्वरूप, तर ते दिव्य स्वरूप कधीच नष्ट होत नाही, जसं तसं राहतं। आणि त्याच्यामधून हे सगळं जग येतं जातं येतं जातं। पिंपळाच्या झाडाला पानं येतात, ते पुन्हा गळतात, पुन्हा येतात, पुन्हा गळतात, असं अनंत कोटी वर्षापासून ज्याला आरंभ मध्ये आणि शेवट नाही, असा हा जग आणि परमेश्वर आहे। परम ईश्वर आहे म्हणून जग आहे, तो नसता तर जग नसतं। आणि सगुण निर्गुण परमेश्वर आहे। नारळ पाहिला तर त्या नारळाला आतमध्ये पोकळी असते, हे निर्गुण नारळाचं असते। खोबरं, पाणी, करंटी, कात्याही त्याचं सगुण स्वरूप आहे। तर मग निर्गुण आणि सगुण हे दोन्ही एकमेकाबरोबर असतात, हे पहिले समजून घ्या। तुमचं नाक आहे ना, हे सगुण स्वरूप आहे, नाकाला जी पोकळी आहे ती निर्गुण स्वरूप आहे। म्हणजे प्रत्येक जीव हा निर्गुण आणि सगुण स्वरूपाचा आहे। परमेश्वराची जी अवस्था आहे तीच अवस्था प्रत्येकाची जीवनामध्ये आहे। मग आता आपण या ठिकाणी जे आपण म्हणतो ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्ववृत्त्यार्दशांगुलम, हा परमेश्वर जो आहे। आंब्याला भरपूर आंबे येतात, लाखो कैरे येतात, आंबे येतात। आंब्या झाड जागेवर राहतं, पण त्या आंब्याच्या कोयमध्ये म्हणजे 10 अंगुळीने खाली आलेला आहे। पुन्हा तो लावला का तसाच आंबा तयार होतो, मूळ आंबा जागेवरच आहे। तशा दृष्टीचं हे परमेश्वराचं अवतार कार्य चालू असतं। मूळ जे आहे ते नष्ट होत नाही, ते जर नष्ट झालं तर जग टिकणार नाही, पुन्हा निर्माण पण होणार नाही, इतकी अवघड कंडिशन आहे। आता याच्यामध्ये सांगेल वा सहस्र शीर्षा पुरुषा आहे, याच्या पुरुषोक्तामध्ये सांगितलं वा ब्राह्मण यांच्या मुखापासून झाला, क्षत्रिय यांच्या भाऊपासून झाला, वैश्य यांच्या जांघेपासून झाला, शूद्राच्या पायापासून झाला, हे खोटे आहे सगळं। कारण का, जेव्हा जग प्रगट झालं सुरुवातीला तेव्हा सगळे ब्राह्मण होते, वैश्य क्षत्रिय असं कोणी नव्हतं। मग एका जीवाची अवस्था कशी होती ते पहा। आता तुम्ही स्वतः तर तुम्ही जेव्हा वेदांचं पारायण करता, पोथ्या पुराण वाचताना, अभिषेक करता, तेव्हा तुम्ही स्वतः ब्राह्मण आहात। आणि ज्या वेळेस तुम्हीच ब्राह्मणपद सोडून लढाईत भरती होता आणि राजे होण्याकरता मोठे हाव धरणार, तेव्हा तुम्ही क्षत्रिय होणार, म्हणजे तुम्ही भाऊ रूपाने लढायला लागले। तोच मनुष्य पुढे ते ब्राह्मण क्षत्रियपणा सोडून व्यापार करायला लागतो, त्याला वैश्य। कपड्या विक, धंदा पाणी कर, आरती बाजार कर, हे कर, व्यापारी, म्हणजे तो वैश्य झाला। आणि तोच मनुष्य जेव्हा व्यापार जमत नाही, तोट्यात आला म्हणून नोकरी करतो, शूद्र झाला। आणि तो मनुष्य शूद्र झाला तर काय विचारले, तो म्हणतो आता ही नोकरी काय जमत नाही, आपण आता पुन्हा व्यापार करू। मग तो पुन्हा व्यापारी अवस्थेत येतो, तिथे त्याची परिस्थिती सुधारते, तेव्हा तो वैश्य होतो, श्रीमंत होतो। आता याच्या बरोबर श्रीमंत झालो, आता राजपद मिळवायचं म्हणून तो राजपदाकडे येतो। हे सोडून तोच मनुष्य पुढं राजा बनतो, राजपदात येतो, तो क्षत्रिय झाला।
आता क्षत्रियपणा आत्मा शांती मिळत नाही, लढून लढून थकलो, ते सोडून तोच मनुष्य देतो, पुन्हा तो वेद पाठ करतो आणि तो ब्राह्मण झाला. म्हणजे तो मुखाचा ब्राह्मण झाला. याचा अर्थ असा आहे की सगळे जे पंडित शास्त्री आहेत त्यांनी आतापर्यंत धर्मगुरूंनी या या शब्दाचा उपायास करून जातीवादी निर्माण केलेला आहे. एकाच जीवाच्या 4 अवस्था आहेत. पंडित हो, धर्मपंडित हो, जर ऐका, तुम्हाला संस्कृत समजत नाही, त्याचा गर्भित अर्थ कळत नाही, लोकांना कशाला सांगता? हा, हे सांगणं चांगलं नाही. तुम्हाला समजत नाही ना, मग तुम्ही काय ब्राह्मण मुखापासून झाला, क्षत्रिय भावापासून झाला, नावीपासून म्हणे तो वेश झाला, आणि पायामुख क्षत्रिय झाला. अहो, एका माणसाची 4 अवस्था आहेत. तुम्ही स्वतःच नोकरी का, आता तुम्ही स्वतः आहेत, तुम्ही आता घरी बसून तुम्ही त्या ब्राह्मण पंडितसारखे पोथ्या पूर्ण वाचा, तुम्ही ब्राह्मण. मग तुम्ही लढाईमध्ये भर चाला, तुम्ही क्षत्रिय. ते सोडून तुम्ही व्यापार करायला लागला, केळी वेळी, त्या तुम्ही वैश्य. आणि तुम्ही ते जमत नाही नोकरी करायला लागला दुसऱ्या हाताखाली, ना क्षुद्र. मग क्षुद्रपणा सोडून तो पुन्हा व्यापार धंदा करून वैश्य म्हणजे श्रीमंत झाला. मग त्याला श्रीमंत मोठी हौसली का आपण राजे व्हायला पाहिजे. मग तो राजा मग तो भाऊ झाला देवाचा, परमेश्वराचा. आणि तो भाऊ तो सोडून पोथ्या पुराण ग्रंथ वाचतो म्हणजे तो ब्राह्मण झाला. असे एका जीवाच्या 4 अवस्था आहेत. आणि या धर्मपंडितांनी धर्मगुरूंनी याचा विपर्यास केलेला आहे. अर्थ समजत नाही तर बोलू नका, त्याचं कारण असं. तसंच आहे हिंदू धर्माबद्दल आता बरेच चर्चा चालली. हिंदू म्हणजे हीन आहे. अहो, हिंदू म्हणजे न दुही, 2 नाही 1च आहे. हे तत्वज्ञान उलटे फिरा. दू नाही म्हणजे 2 नाही 1च परमेश्वर आहे, त्याची भक्ती करण्याचे ते हिंदू आहेत. आता उलटे फिरा. ही म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव, न म्हणजे नारायण म्हणजे महाविष्णू, दू म्हणजे दुंदू म्हणजे शंकर. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांचे जे वंशज आहेत ते हिंदू आहेत. चार्ट फार्म करा हिंदू. ह्या हिंदूमध्ये 3 अक्षर, ही, न आणि दू. ही म्हणजे हिरण्यगर्भ ब्रह्मदेव, न म्हणजे नारायण म्हणजे महाविष्णू, दू म्हणजे दुंदू म्हणजे शंकर. हे ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवाचे वंशज आहेत ते हिंदू आहेत. आणि हे 3 देवांचे हे 3 देव ज्या ठिकाणी राहिले, वस्ती केली, ते हिंदुस्थान आहे. जरा विचार करून बोला. अहो, तुमचं नाव BTK, मग तुमचं नाव कसं? HUBK ट्रस्ट. आता HUBK श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिवार श्री काशीनाथ सरस्वती महाराज एवढं वाचण्यापेक्षा HUBK ट्रस्ट केलं. चार्ट फार्मरचा हिंदू धर्म जो आहे, तो हिंदू शब्द जो आहे तो अगदी थोडक्यात सांगितलेला आहे. सिंधूमध्ये हिंदू झाला म्हणे, ते असं झालं म्हणे. अरे, तुम्हाला जर शास्त्र कळत नाही, हिंदू शब्दाचा अर्थ कळत नाही, तर तुम्ही पंडित नाहीत. लोकांना काय फसवता. आणि धर्मगुरू म्हणून घ्यायला तुम्हाला सुद्धा अधिकार नाही. कारण का, तुम्ही धर्माचं वाटोळे केला, तुकडे केले, तुकडे जातीवादाचे. एकच मनुष्य आपली प्रगती कशी करतो दाखवले त्याच्यामध्ये भगवंताने. ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जो सोमरस पितो तो हिंदू आहे, लक्षात ठेवा. फळं खातो, दूध पिऊन राहतो, तो हिंदू आहे. म्हणजे तो अहिंसा तत्वाचं पूर्ण पालन करतो. फळं खातो, बी खात नाही म्हणजे तो हिंसा करीत नाही, त्याला सोमरस म्हणते. पपई खायची, पपईचं बी ठेवायचं. आंबा खायचा, आंब्याची कोय ठेवायची. तर हा हिंदू आहे. सोमरस पितो तो हिंदू आहे. जो सोमरस पित नाही तो इतर समाज. तर अशा दृष्टीने प्रत्येक जण सोमरस पितो तो हिंदूच आहे. जग सगळं हिंदूमय आहे. आता प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आता जगाला एकच पर्याय, वेद मंत्र आणि रक्तगट सायन्स. वेद सायन्स आणि विज्ञान सायन्स एकत्र कसं आलं? हे रक्तगट आहे, त्याच्यामध्ये गणपतीचं ओम अँटीजन आहे. ओ रक्तगट आहे, त्यामध्ये सुदर्शन कृष्णचा ओम अँटीजन आहे. नंतर हे रक्तगट शंकर शिवलिंग आहे, ओम अँटीजन आहे. बी रक्तगट आहे, त्याच्यामध्ये सूर्यनारायण अग्निचक्र आहे, म्हणजे तो ओम अँटीजन आहे. म्हणजे याचं कारण असं आहे की तुमच्या शरीरामध्ये वासुदेवे भगवते सत्वरते स्थिते. भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे. 12व्या स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22वा श्लोक आहे.
वासुदेवे भगवती सत्वहृदय, ज्याचं सात्विक हृदय आहे तिथं भगवंताचा अवतार आहे, भगवंत प्रगट होतो. म्हणजे सात्विक म्हणजे सोमरस जो पिऊन राहतो त्याच्या शहरात भगवंत प्रगट, हे सात्विक हृदयाचं लक्षण आहे. वरण भात खातोय सात्विक नाही, हे रजोगुणी आहे. अमंगळ खातो ते भूतियान मार्ग आहे, तो इथं बसत नाही. सोमरस जो पितो, फांसारस पिऊन राहतो, तो माणूस जो आहे तो खरा म्हणजे या ठिकाणी पूर्ण सात्विक आहे. त्याचं हृदय सात्विक आहे. बाकीचं कोणाचं हृदय सात्विक नाही. जे साधू संत ऋषीमुनी आहेत, कंदमुळे फळे खाऊन राहणारे, हिमालय, आरोली पर्वत, चित्रकूट पर्वत, हिंदुकुश पर्वत, नंतर सह्याद्री, नंतर गिरणा, असे पूर्व घाट, पश्चिम घाट, असे निरनिराळ्या ठिकाणी भरपूर साधू संत आहेत. हे सगळे ह्याच्यातले बरेचसे साधू मला भेटले, त्यांची भेटी घेतल्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही कंदमुळे फळं खाऊन राहतो, भगवान त्यांच्या हृदयात वास करून राहतो. भगवान हृदयात कसा येतो, त्याला काय पुरावा आहे? हे खोटे आहे सगळं. अहो खरे आहे. शेंगदाणा, शेंग भुईमुग लावला की त्याला पहिलं शेंगाचं टरपल तयार होतं. टरपल छंद आणि स्वरापासून, मग त्याच्यामधून मगज येतो, मग त्यातून शेंगदाणा तयार होतो, मग ऋषी बनतो, शरीर झालं. आणि त्याच्यामध्ये एक बारीक कोंब येतो शेंगदाणा, तो परमात्मा, ईश्वर, देव. अशा दृष्टीनं आपलं हृदय जे आहे, ते हृदय जे आपलं शरीरात आहे त्याचं जे वरचं कवच आहे ते शेंगदाणा टरपल्यासारखं आहे. आतमध्येचं काय रक्त जे काय मगज आहे तो ऋषीदेव सारखा आहे. हृदयाची जो धडधड करते ना, तो परमात्मा आहे, वासुदेव आहे. हे लक्षात ठेवा, महत्वाचं शास्त्र आहे. तुझं आहे तुझं पाशी, पण भलत्याच रस्त्याने तू चाललाशी, हे खरं वाईट गोष्ट आहे. स्वतःचा मोठेपणा मिळवण्यापेक्षा सत्य सांगा, तुमची किंमत जगामध्ये अमर आणि कायम राहील. पण स्वतःची प्रसिद्धी करण्याकरता जर तुम्ही काय वाकडं तिकडे लिहित असताल तर तुमचे ग्रंथ विज्ञानवादी, धर्मवादी कोणी वाचणार नाही, तुमच्या मागे कोणी पळणार नाही. कव्हरं वरडात चुना घालून बॉम्बला काय होणार नाही. तर त्याच्याकरता आता आपण काय आहे ते पुढचं पाहू. आजचं जे प्रवचन आहे ते आहे 19 भगवान कल्की दत्त पूर्णावतार महासत्ता बनणार, असं आपले ध्येयवाक्य. आकाशवाणी झाली, स्वर्गीय आकाशवाणी, त्याप्रमाणे आपण हे नाव विश्वधर्म, विश्वक्रांती, नवे ज्ञान सांगतो. हे नवे ज्ञान सांगतो याचं कारण असं आहे की आता धर्माबद्दल जे काही चालले, हिंदू धर्माचं काय, यादवांचं काय, यादवाचा वंश असा आहे की ते यादव सोमरस पित होते. सत्तेसाठी त्यांची लढाई झाली, ते काय दारू पिले नाही, सत्तेसाठी लढाई झाली आणि त्याच्यामध्ये बरेचसे वारले. प्रद्युम्न गेला, काय गेले, एवढं लिहिलं तुम्ही. पण एक गोष्ट अशी आहे, तुम्ही त्याचा विचार नाही केला. भगवान शंकराची कृष्णाने 12 वर्ष पूजा केली, तपश्चर्या केली, कुठं, कैलास पर्वतावर. तेव्हा शंकर आणि भगवंताने कृष्णाला आशीर्वाद दिला की तुझा वंश अमर राहीन. हा तिथं त्याला आशीर्वाद मिळाला. म्हणून कृष्णाला 1,80,000 संतती झाली. कृष्णाच्या 8 राण्या होतात, त्याला 84 मुलं झाली. रुक्मिणीला 10 मुलं, 1 मुलगी झाली, दुःशिला नावाची मुलगी, चारुशिला नावाची मुलगी आणि मदन. तर याच्या शास्त्र असं आहे की ही सगळी लढाई झाली प्रवास तीर्थावर. इकडं द्वारका बुडाली आणि या ठिकाणी सगळे बरेचसे यादव सगळे मेले. तेव्हा कृष्णाला भगवान शंकराने संदेश पाठवला की तुम्हाला मी आशीर्वाद दिला होता, दुर्वा शाप, नंतर तुमचा गांधारी शाप, हा जो शाप तुमच्या वंशाला लागलाय तो कुठलाही शाप तुम्हाला बाधणार नाही. कारण शाप देणारी व्यक्ती पूर्ण नाही, कारण ती देव झालेली नाही म्हणून शाप लागत नाही. गांधारी चतुर्थ स्वरूप झाली असती तर हा शाप बाधला असता. दुर्वास ऋषीने जर चतुर्थ स्वरूप दाखवला असता हा शाप बाधला असता. पण यांना ते दाखवता आलं नाही
त्यामुळे यांचा शापाचा तुमच्या वंशावर काही परिणाम झालेला नाहीत असं खरं शास्त्र आहे. मग त्या ठिकाणी भगवान कृष्णाने अर्जुनाला बोलून आणलं आणि सांगितलं की जे जिवंत आहेत त्यांना घेऊन जा. हे वाक्य लक्षात ठेवा, जे जिवंत आहेत त्यांना घेऊन जा. मग काय झालं की जे जिवंत आहेत त्याला घेऊन जा, याचा अर्थ असा आहे जी शरीर पडल्यात ते धनंजय वायूने जिवंत आहेत, हे लक्षात ठेवायचं. फार मोठा गोय अर्थ आहे. मनुष्य मेल्यानंतर तो 12 तास धनंजय वायूमध्ये राहतो, जिवंत राहतो, तो मरत नाही. मग त्यासाठी जिवंत आहे ते घेऊन जा. तर हे धनंजय वायूचे जे सगळे प्रेत पडलेत हे जिवंतच आहेत ना. मग कृष्णाने दिव्य दृष्टी फिरवली आणि सगळे यादव जसे ते तसे जिवंत झाले. प्रद्युम्न जिवंत झाला, सांब जिवंत झाला. सांब, प्रद्युम्न आणि गद हे 3 चिरंजीव आहेत. आणि बाकीचे जसे तसे एकही यादव मिळाला नाही, एका यादवाचा नाश झाला नाही, एकाचं वंशखंडन झालं नाही. शाप दिला तो त्यांना शाप देण्याचा अधिकार चतुर्भुज स्वरूप व्हावं लागतंय, विश्वरूप दाखवावं लागतंय, तेव्हा तो शाप लागतो. कोणी उठावून शाप द्यावा कुठल्या धर्माचं? ते शापाचं तुम्ही जे लिहिले थोतांड ते ग्रंथ कट करा, नीट दुरुस्त करून घ्या. हे शाप काढून टाका, शाप नाहीत. कृष्ण भगवंताने एवढी सेवा केली, वाया गेली काय? जास्त माहिती पाहिजे मला भेटा. मला तुम्ही ओळखलं का? मला ओळखलं असलं तर तुम्हाला सगळं कळन. जर मला ओळखलं नाही तर तुम्ही सगळे जग आंधळ राहणार आहात आणि असेच तरफडून इथंच मारणार. मला ज्यांनी ओळखलंय त्यांचं कल्याण होणार आहे. आता पुढचं पाहू काय म्हणतं या ठिकाणी. येशा शृंगानी दोव्रतम शिशीते युद्ध पुषा द्रोणाम दधान रोजसाम. हा सोम, हा परमेश्वर स्वसामर्थ्याने परिपूर्ण सर्व प्रकारचे धन धारण करून व तो बरोबर घेऊन आपले सामर्थ्य परिपूर्ण दाखवित असतो. जणू काही कळपातला खोंड लढण्यासाठी तयार होऊन परिपूर्ण आपली शिंगे हलवून परिपूर्ण अन्य खोंडांना परिपूर्ण आव्हान देत असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा सोमरस तुम्ही पेला तर तुम्ही लढणार, तुम्ही ब्राह्मण होणार, पुन्हा लढणार क्षत्रिय होणार, नंतर तुम्ही व्यापार करणारा वैश्य होणार, नंतर तुम्ही क्षुद्र पण होऊन धंदापाणी करू शकणार. पण सोमरस पेल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही किंवा तुम्हाला देवधर्म कधीही प्रसन्न होणार नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की जे ग्रंथात लिहिलं जातं ते फार वेगळे. देवांचं शरीर, मानवाचं शरीर फरक आहे. मग देव आणि मानव यांना एकत्र यायचंय आणि एकमेकांचे विचार समजून घ्यायचे. तो एक भली मोठी पार्टी तयार केली जाते. मग त्या पार्टीमध्ये एक विशेष प्रकारचं भोजन असतं. तेव्हा पुढारी आणि मग सर्वसामान्य जनता ते भोजन खाते आणि मग सगळ्यांची मतं समतोल होतात, एकमेकांना पटतात, कारण सगळ्यांनी एकच अन्न खाल्लेलं असतं. दूध पिणारी माणसं एकत्र आली की त्यांचे एकमेकांचे विचार पटणार. दारू पिणारी एकत्र त्यांचे विचार त्यांना पटणार. सोमरस पिणारे आल्यानंतर त्यांना देवाचे विचार पटणार. भूतियान मार्ग वाकडा तिकडा, पितृयान मार्ग वरण भात आमटी खाणे, देवयान मार्ग फळ आणि दूध पिऊन राहणे, ब्रह्मान मार्ग म्हणजे हवा पिऊन राहणे किंवा फळांचाच पाणी रस पाणी म्हणून पिऊन राहणे. ह्या गोष्टी आपण करीत नाही आणि भरपूर तपश्चर्या नसल्यामुळे शब्दांचा अनर्थ करून धर्माचं विडंबन करायचं काम तुम्ही चाललंय. धर्माचं मी पुनर्जीवन करतोय. मला ओळखलं का? मी पुनर्जीवन करणार. तुमचं कुठल्या धर्मगुरूचं धर्म मारतानाचं मला ऐकायला वेळ नाही. आणि तुम्ही व्हिडिओ जे टाकताय त्या व्हिडिओमध्ये धर्माचा पूर्ण अभ्यास करून बोला. अहो, वेद हे परमेश्वराच्या श्वासातून निर्माण झालेले आहेत.
कसे काय बॉल तयार झाले वेद. तुम्ही समजा बराच वेळ शांत बसलात, मग तुम्हाला श्वास जबरदस्त श्वास लागणार, फुसफुस फुसफुस करणार आणि तेवढ्यात तुम्हाला काहीतरी विचार सुचणार. म्हणजे तुम्हीच विचार केलता का? नाही. तुम्हाला फक्त श्वास लागला, तुमचा मेंदू गरम झाला आणि त्याच्यात नवीन विचार आले, जय जय राम कृष्ण हरी किंवा काय आवाज यायला लागले. म्हणजे तुम्ही ह्या शब्दाचे करते नाहीत, फक्त दृष्टी आहात. जसे ऋषी मुनींना सगळं ऐकू आलेलं आहे, त्यांनी वेद परमेश्वराचे टिपून काढलेले आहेत. असे वेद आहेत, हे धर्मगुरूचे आपले ग्रंथ आहेत. याची बाजू पक्की मांडली पाहिजे. तशी बाजू न मांडताना त्याचा अर्थ कळत नाही आणि मग आपण काहीतरी अर्थ सांगून समजतो. याचा वेदांचा अर्थ असा आहे की वेदांचा अर्थ कळण्यापेक्षा त्या ध्वनींचा परिणाम आपला होतो. म्हणजे विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायत्री, षडजा स्वर हा 24 अक्षरी मंत्र. हा 24 अक्षरी मंत्र सुरुवातीला निर्माण झाला. ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या अक्षरा गायत्री मंत्रामध्ये 23 अक्षर आहेत आणि 24 अक्षर असावे लागतात. ओमने ते भर निघते. तसंच आपलं रंगसूत्रामध्ये 23 रंगसूत्र जोडले आहेत. मग पहिल्या गायत्री मंत्राचं पहिलं कडू आहे ते 7 अक्षराचे, म्हणजे या ठिकाणी 7 रंगसूत्र जोड्यावर काम चालतं. दुसऱ्या म्हणजे 8 जोड्याचं रंगसूत्र आहे, ते 8 अक्षराचं काम चालतं. तिसऱ्यामध्ये 8 अक्षरं आहेत गायत्री मंत्राची आणि त्या ठिकाणी 8 अक्षरे 8 रंगसूत्र जोड्या आहेत. त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडून हे जग चालतंय. म्हणजे ध्वनी जो आहे त्या ध्वनीतून हे सगळं निर्माण होत आहे. जे ब्रह्म आहे त्या ब्रह्म तरंग तयार होतं आणि तरंग झालं की ते सगळे जग तयार होतं. तसं पिंपळाची पानं गळतात, पिंपळामध्ये तरंग तयार होतो, मग त्याला पाला फुटतो, तसाच पाना परत येतो. अनंत कोटी वर्षे गेली, जग असंच आहे. अनंत कोटी जग आले ते जग असंच आहे आणि आता पुढं पण जग असंच राहणार आहे. मागं तुम्ही होता, आता आहे, पुढं पण तुम्ही राहू शकता. तर या दृष्टीने सांगायचा मुद्दा असा आहे की जो सोमरस पितो तो पहिला ब्राह्मण होतो, म्हणजे वेद पाठन करतो. पुन्हा तो सोमरस पितो यज्ञजवळ जाऊन, इंद्र त्याला भेटतो, तेव्हा त्याला आपण क्षत्रिय व्हावं असं वाटतो. तो क्षत्रिय होण्याकरता, राजा होण्याकरता दडतो, तो भाव तयार करतो. पुन्हा पुढं असं व्यापारी लोक भेटतात, त्याला तिथं पुषण देव भेटतो. पुषण देव म्हणतो व्यापार कर, धंदा करतो, श्रीमंत होशील. मग तो जीव पुन्हा व्यापार करायला लागतो आणि तो दुसरा देव भेटतो आणि तो व्यापार नाही, तुला नोकरी करायला, तो तोट्यात झाला, मग तो नोकरी करायला लागतो, तो क्षुद्र झाला. तोच जीव पुन्हा धंदा करतो, व्यवसाय करतो, व्यापारी बनतो, तो वैश्य झाला. तो जीव पुन्हा लढण्यामध्ये भरती होतो, लढाईमध्ये भरती होतो, युद्धामध्ये तो क्षत्रिय झाला. तो जीव लढाई सोडून शांती मिळावी गौतम बुद्धासारख्या ध्यानात बसतो, म्हणजे तो सुद्धा ब्राह्मण झाला. अशा दृष्टीने एका जीवाची प्रगती सांगितलेली आहे. इथं कुठे जातीवाद धर्मवाद सांगितलेला नाही. परमेश्वर प्राप्ती म्हणजे हे एका जीवाची अवस्था आहे. हे जर आपल्याला समजलं तर आपलं सगळं सत्र जन्म कळाला असं त्यात रास्त आहे. तर हा जो सोमरस आहे हा ते सामर्थ्य बलवान आणि धन संपत्ती ऐश्वर्य देणार आहे, म्हणून ते चारही लोकांना दिलेलं आहे. सोमरस पेल्यानंतर तो धनवान, ऐश्वर्यवान, विद्वान, बुद्धिमान बनला, म्हणून तो ब्राह्मण झाला. तो सोमरस पेणारा मनुष्य लढाव करावा आपण अशी इच्छा निर्माण झाली तर तो बलवान झाला, म्हणून तो क्षत्रिय झाला. तोच म्हणला आता व्यापार करावा, धंदा करावा, सोमरस पेल्यानंतर तो व्यापारी झाला. आणि तोच मनुष्य पुन्हा सोमरसला क्षुद्र नोकरी करायला लागला. कालांतराने पुन्हा देवाची भक्ती करायला लागला, म्हणजे आपण मोठे व्हावं, पुढे जावा. म्हणून तोच क्षुद्र जीव शूद्रता सोडून, नोकरी सोडून तो व्यापार करायला लागला, तो वैश्य झाला. व्यापार सोडून तो सैन्यात भरला, तो क्षत्रिय झाला. सैन्य सोडून तो भक्ती पुराण पोथे ब्राह्मण तत्वात घुसला, तो ब्राह्मण झाला. म्हणजे एका परमेश्वराच्या जी अवस्था आहे, मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय,
जांघतून वैश्य आणि पायातून क्षुद्र, ही एका जीवाची अवस्था आहे. ही जाती नाही, जात सांगितलेली नाही. एकच जात आहे, मानव जात परमेश्वर धर्म एवढी सांगितलेलं आहे. कुठं धर्म सांगितलं नाही, तू असं वाग तसं वाग. फक्त तुमची जी प्रगती आहे, अधोगती आहे, ती जाते आणि पुन्हा पुन्हा वाढत राहते. अशा विषयाने सोमरस पिणाऱ्या माणूस देवाची प्रगती होते. ओम शास रुक्मी भीम येते आवाज शुभ्रे भी औसुभीम पद्मपती सिंधुनाम भवन. धवल किरणाने युक्त होऊन हा सामरशाली सोम नद्यांचा स्वामी होऊन उधरवना बरोबर घेऊन यज्ञस्थळी जातो. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. नद्याकडे सगळे लोक गेले, सगळे 88,000 ऋषी. हे नद्या हो, आम्हाला मीठ द्या, मीठ द्या. नद्या म्हणल्या आम्ही मीठ देणार नाही, आम्हाला मीठ, आमच्या पाण्याचं मीठ तयार होणार नाही. आम्हाला समुद्राशी एकरूप होऊन सावेजता मिळावं लागेल, तेव्हा आमच्या पाण्याचं मीठ होईन. तिथं चला. तुम्हाला काय पाहिजे? पाणी पाहिजे, शेतीवाडी पिकू, नंतर तुमचा बंगला पाहू, नंतर तुम्हाला घोडा गाडी बंगला माडी बांधून देऊ, झाडांना फळं पुष्प आणू, समुद्रात मासे नदीतनं तुम्हाला मिळतील. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ, पण मीठ देऊ शकत नाही. सांगा तुम्ही मला, जगातल्या सगळ्या नद्यामध्ये मीठ तयार होतंय का? नाही होत. तशा प्रकारचे तुमचे जे देवधर्म आहेत, छोटे 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 मोठे छोटे मोठे, ते गणपती आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, शंकर आहे, इंद्र आहे, दत्त आहे आणि विराट रूप आहे. तो जो मुख्य जो परमात्मा आहे, त्याच्या हाताची सगळी सत्ता आहे. गणपती तुम्हाला प्रसन्न रिद्धी देईन, ऐश्वर्य देईन, पण तुम्हाला ब्रह्म हातात देणार नाही. ब्रह्मदेव तुम्हाला उत्पत्ती का करायचं सगळं करीन, पण ते ब्रह्म देणार नाही. विष्णू तुम्हाला प्रसन्न होईन, तुमचे पुन्हा सोडून तुम्हाला सुख शांती देईन, पण ब्रह्म देणार नाही. शंकर भगवान तुम्हाला सगळं देईन, पण त्यांच्या ध्यानात जे रात्रंदिवस बसलं पूर्ण ब्रह्म आहे ते सांगणार नाही. इंद्राकडे गेल्यानंतर इंद्रपद मिळेल, ऐश्वर्य मिळेल, राज्य मिळेल, सगळं मिळेल, पण ते ब्रह्म सांगणार नाही. पण दत्ताकडे गेल्यानंतर दत्त तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगन, पण तो म्हणन की तुम्हाला आता मूळ परमेश्वराजवळ यावं लागेल, तेव्हा मिळेल, तसं ते मिळणार नाही. रोगराई अमुक हाटवा दुःख आणि सगळं दूर कराय दत्त महाराज करणार आहे, परंतु मला मुख्य जे ब्रह्म आहे ते हातात देणार नाही. मग जो विराट शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सवृत दशांगुलम, हा जो परमात्मा आहे, मूळ शाश्वत, ज्याचं नाश होत नाही, जो जन्माला येत नाही, जो तसा तसा कायम आहे, त्याच्याजवळ हे सगळे देव गेल्यानंतर, सगळे देव ब्रह्म 33 कोटी देव गेल्यानंतर ते ब्रह्मस्वरूप झाले. मानव भक्त त्यांच्यावर ते ब्रह्मस्वरूप झाले. म्हणजे नदीबरोबर जे पाणी आहे ते समुद्रात गेलं तर मीठ झालं. त्याप्रमाणे हे सगळे देव जे आहेत, गणपतीपासून जे 33 कोटी देव आहेत, यांना ब्रह्म तुम्हाला द्यायचं आहे. पण ते मूळ परमेश्वर सहस्र शीर्षा पुरुषा याच्या चरण सगळं देण्याच्याशी मिळाल्यानंतर ती सायोजता मग सगळ्या देवांना मिळाली, तेव्हा पूर्ण ब्रह्म हे ज्ञान प्राप्त झालं सगळ्या देवांना आणि त्या भक्तांना सुद्धा. तसं होत नाही. नद्यामध्ये नद्यामध्ये बर्फ होतंय, तुम्हाला सांगून पाण्याचं पीक येतंय, शेती होती, परंतु मीठ देत नाही. तसे देव तुम्हाला सगळे देतील, पण ब्रह्म देणार नाहीत. म्हणून म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर असं आपण श्लोक म्हणतो. ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आपल्याला मूळ जो परमात्मा आहे त्याच्या चरणाजवळ जाऊन त्या चरणाशी एकरूप होऊ आपण, तेव्हा आपल्याला ब्रह्मप्राप्ती होणार, तशी होणार नाही. हे त्याच्याकरता हे सगळं जग, ह्या देवाला भज त्या देवाला भज, इकडं पळ तिकडं पळ, पळू पळू मेला, आजे पंजे मेले, काके मेले, अवतार मेले, सगळे खड्ड्यात गेले, कोणी सुधारलं नाही.
आणि परमेश्वर जन्मत नाही, मरत नाही, म्हणून तो खरा देव. अवतार घेतल्यानंतर कार्य संपतं, पुन्हा अवतार घेतल्यावर कार्य संपतं. तर या ठिकाणी जो सनातन धर्म आहे, तो मरत नाही, तो अविनाश आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून हा सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म जो आहे तो शाश्वत अमर आहे, त्याचा नाश कधीच होत नाही. आणि याच ठिकाणी ह्या धर्माची रूपरेषा, प्रत्येक जीवाचा विकास, त्याला शिक्षा, सुधारणा, ही सगळ्या गोष्टी यमापासून तर ब्रह्मापर्यंत सगळ्या गोष्टी शंकरापर्यंत दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने हे सगळं कार्य चालतं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ते सगळं पुराणवाद्यांनी काय केलं, प्रत्येक देवाला महत्त्व दिलं, पण तो देव मूळ स्वरूप आहे असं कुठं सांगितलं नाही. त्यामुळं भक्ती करण्याची मंडळी आहे ते समजी भक्ती करता येत नाही. मग आपल्याला जर समजा विश्वरूप सगळं एकरूप व्हायचं असेल देवाशी, तर आपण काय करायला पाहिजे? एक दाना जवारीचा घेतला, डोक्यावर ठेवला, जवारी मोठी होऊ दे, जवारी मोठी होती, होणार आहे का? अजिबात होणार नाही. पण जेव्हा तुम्ही जमिनीत लावतात तेव्हा ते जवारी रोपणार. मग 1 कांडी, 2 कांड्या, 3 कांड्या, 4 कांड्या, 5 कांड्या, 6, 7व्या कांड्यात जवारी आली तर मग तिला कणीस येत. आणि ते कणीस आलं की त्याला हजारो दाणेवर येतात. मी ते विश्वरूप नटलं, म्हणजे मूळ स्वरूपामध्ये ती जवारी आली. तसं आपण जी स्वतः प्रत्येक जीव आहे तो गाते छंद षडजास्वर, उष्णिक छंद वृषभ स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर, व्रती छंद मानदंता स्वर, पंक्ती छंद पंचम स्वर, सृष्टोप छंद दैव स्वर, जगती छंद निषाद स्वर, असे 7 छंद जेव्हा आपल्या शरीरामध्ये इत्थंभूत शास्त्रोक्तपणे तयार होतीन, तेव्हा आपल्याला आपल्या म्हणजे विश्वरूप दर्शन, मूळ परमात्मा आहे तो जसा तसा आपलं स्वरूप प्रगट होणार. त्याचं कारण असं आहे की आपण भक्ती करीत नाही, सोमरस पेल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होत नाही. जवारीला पाणी दिल्याशिवाय तिला ताट उभं राहत नाही किंवा तिला कणस येत नाही. तशा प्रकारचा सोमरस पेल्यानंतर तुमची विश्वरूपापर्यंत प्रगती होते. म्हणून हा सोमरस पूर्ण सामर्थ्यशाली आहे. आता सोमरस म्हणजे कोण? ऊसाचा रस हा निळसर रंगाचा आहे, हिरवट रंगाचा आहे. नंतर त्यात दूध टाकलं की तो काळ्या रंगाचा होतो. नंतर दुसरा मुद्दा, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, साबुदाण्याचे खिरे सोमरसमध्ये मोडतात. म्हणून साबुदाण्याचे खिरे काळ्या रंगाचे तयार होते, पांढऱ्या रंगाचे. म्हणजे या ठिकाणी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हे सगळं सोमरस जो पितो तो मानवाचं शरीर शरीर समतोल होत. 2 डबे घ्या, एका डब्यात पाणी भरा, मध्ये नळी बसवा, नळी बंद करा, हे डबा पूर्ण पाण्याने भरलेला आहे. परंतु ह्या दुसऱ्या डब्यात काहीच नाही, म्हणजे भरलेला डबा आहे तो देव आहे आणि जो काय रिकामा डबा आहे तो मानव आहे. ती नळी काढली की ते पाणी दोन्ही ठिकाणी दोन्ही डब्यात समतोल अवस्थेत आलं. म्हणजे ह्या डब्यात समजा 1 फूट 2 फूट पाणी होतं पहिलं, आता 1 फूट खाली आलं, इकडे 1 फूट आलं. म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन्ही डब्यामध्ये 1 फूट पाणी आलं. समतोल पाण्याचा गुणधर्म समतोल पातळीत राहणे. तसा ह्या सोमरसला गुणधर्म असा आहे, देव आणि मानव हे दोन्ही समपातळीत आणणे. आणि समपातळीत आल्यानंतर ते ज्ञान होतं. तपश्चर्या करा, नुसता गप्पा मारू नका. PhD झाला म्हणजे काय तू मोठा राजा थोडाच झाला, कुठे एका विषयाची PhD झाला तो. चंद्रमंगळावर गेले म्हणजे काय देव झाले की नाही? कारण का आत्मज्ञान शास्त्र जे आहे ते प्राप्त व्हायला पाहिजे. आता तुमचा रक्तड AB आहे, मग तुम्ही गणेश स्वरूप, O आहे विष्णू स्वरूप, ए शिव स्वरूप, B आहे सूर्याग्नी स्वरूप. हे तुमचं मूळ स्वरूप जन्मता तुमच्याबरोबर दिलेलं आहे, पण त्याची वाढ होण्याकरता सोमरस प्यावं लागेल, तेव्हा तुम्ही मूळ स्थितीत ओम सहस्र शीर्षा पुरुषा या येतात.
आणि मग तुम्हाला खरी ईश्वर प्राप्ती होईल. दुःख होणार नाही, सुख मिळणार आहे. धर्मगुरू, पंडित, शास्त्री यांनी सोमरस प्यायला पाहिजे. आता हे सगळे जग जे आहे ना, किती लोक जेवले हो? 50,000 लोक जेवतात रोज. इथं किती 40,000, इथं किती 25,000. अहो एवढं अन्नदान चालते म्हणे. पण लक्षात ठेवा की हे सगळं अन्नदान हे पितर तत्वाचं आहे, इथं देव नाही. आणि जे वाकड्या तिकडे चाललंय तिथं भूतियान मार्ग आहे, तिथं देव नाही. मग आता एवढ्या दिंड्या निघाला, एवढे भक्त आहेत, एवढे पूजा अर्चा करतात. मग ह्या दिंड्या, पताका किंवा तुमचे भंडारे चालतात, तिथं असा कोणी सापडतं किंवा फळं खाऊन दूध पेरून राहणारा नाही. म्हणजे या ठिकाणी जो मुख्य देव आहे, जे देव आहेत परमात्मा, ते इथे येतच नाहीत. इथे येतात पितर आणि ते अमंगळ. पोटारी आलाच नाही. पोटाच्या हाताखालचे जे काही आहेत ना कामगार, ते जेवतात. तशी तुमची सध्या धर्माची गळचेपी अवस्था झालेली आहे. सर्व धर्म परित्यज्यम, भगवान कृष्ण म्हणजे सर्व धर्म मला एक शरण आहे. आणि भगवान कृष्ण शरण जायचं म्हणजे भगवान कृष्णाचा आहार काय होता हा पहिला पाहावा लागेल. दूध, दही, लोणी म्हणजे सोमरस पेतो. तसं आपण सुद्धा सोमरस पेलो पाहिजे, तेव्हा कृष्णाला शरण जाता येईल आणि मग आपला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. तशा होणार नाहीत. तर हे धर्म जो चालू आहे, सनातन धर्म, सनातन विश्व, सनातन वैदिक विश्व धर्म, हिंदू धर्म, विश्व हिंदू धर्म, हा जो सगळ्या जगाचा धर्म आहे तो एकच आहे, एकम सत परमेश्वर आहे, निर्गुण निराकार आहे, असा आहे. आता नारळाच्या पोकळीमध्ये पोकळी आहे, ती काहीच करू शकत नाही. ते फक्त नारळाचं संतुलन बिघडून देत नाही म्हणून ती पोकळी आहे. तसं निर्गुण निराकार जी अवस्था आहे, ते प्रत्येक जीवाची अंतिम अवस्था जी आहे ती बिघडून देत नाही. छंदामधून हे 7 छंद, 7 स्वर जर शहरात जसे तसे उमटले, 24, 28, 32, 36, 40, 48, 72 अशा अक्षर ध्वनी आहेत आपल्या शरीरामध्ये. तर त्या दृष्टीने आपला विकास होतो. सोमरस पेल्यानंतर हे ध्वनी जसेचे तसे व्यवस्थित प्रगटतात. जर सोमरस नाही प्याला, तुम्ही वरण भात खाल्ले, आमटी खाल्ली, शाकाहारी बनलात, सोमरस नाही प्याला, तर तुमचे जे छंद आहेत थोडे मागे पुढे होऊन तुमचं शरीर विस्कळीत बनतं, ते परिपूर्ण होत नाही. म्हणून सोमरस हा महत्त्वाचा ऋग्वेदात सांगितलेला आहे. सगळं वेदात सांगितलं आहे, वाचून पहा तुम्ही. की सोमरस पिल्याशिवाय धर्मात असणाऱ्या माणसाची प्रगती होत नाही. सोमरस प्यायला पाहिजे, एवढं जमायचं नाही. मग दररोज एक फळ खा, झालं काम तुमचं. किंवा 7 दिवस 40 दिवस फळ खाऊन उपवास करा, किंवा 10 वर्षे 12 वर्ष साधना करा. मग तुम्हाला परिपूर्ण शक्ती प्राप्त होईल. आणि ती शक्ती प्राप्त आपलं ईश्वर प्राप्ती होईल. या दृष्टीने आपण याचा विचार केला पाहिजे. धर्माचं पुनर्जीवन करण्याकरता तुम्ही असं करा, इथं पाणी घाला, त्या देवाचं मंदिर बांधा, तुमचं कल्याण, असं कधी होत नाही. हो, मंदिर बांधलं, सगळं झालं, पण त्या देवाचं खाणं काय हा प्रश्न आहे ना. भगवान शंकर म्हणले, मी गांजा फुकेत नाही, गोटा पेत नाही, मला भूक लागली, मला उसाचा रस म्हणजे सोमरस द्या. त्या दृष्टीने या ठिकाणी येणारी भाविक मंडळी आहे आपल्या कल्पिता आश्रम मंदिरात, ते सोमरसाचं साहित्य पुरवता सतत. म्हणून दररोज सकाळी हा सोमरस देवाला दिला जातो. आणि सोमरस पिल्याशिवाय तुम्ही, तुमचे पितर, नंतर तुमचे जीवन हे सुरळीत कधीच होणार नाही. कारण जे PhD झाले मोठे शास्त्रज्ञांचं तुम्ही तुमचं चरित्र बघा. काय शास्त्रज्ञ 12 वर्ष पाणी पिऊन राहिले, नुसते पाणी पिऊन, काय नुसतं दूध पिऊन राहिलेत, काय फळं खाऊन राहिलेत. त्यांनी शोध लावले, वरण भात आमटी खाणाऱ्यांनी लावले नाहीत. त्यांनाही शोध लागले. टीव्हीचा शोध लागला स्वप्नामध्ये. त्याने स्वप्नातून ते धागे जोडले, झोपत त्याने चित्र काढले, सकाळी जमलं. म्हणजे हे अपौरुषे ज्ञान आहे.
आपल्याला जे समजत नाही त्याचं दृष्टांत स्वप्न होते, पाडतं कोण? भगवान परमात्मा ब्रह्म. त्यामुळे खाली कार्य चालतं. टीव्हीचं जोडायचे होते, बिंदू कुठं किती कुठं किती सांगताच येईना. झोपला शास्त्रज्ञ. मग त्याला स्वप्न पडलं की हे बिंदू असा जोड, असं कर असं कर. ते चित्र लगेच झोपून उठलं की भरभर भरभर लिहून काढलं. सकाळपर्यंत जोड टीव्ही चालू झाला. म्हणजे अशी जी यंत्रणा आहे, घड्याळ वगैरे, सगळं अपौरुषेय ज्ञान आहे. मूळ जे आहे ते अपौरुषेय आहे. त्याच्यानंतर मग त्याला फाटे फुटत फुटत ते भौतिक मध्ये येतं. तर हे सगळे जे ज्ञान आहे, विज्ञान म्हणा, औषध म्हणा, पाणी म्हणा, हे सगळं औषधी गोष्टी आहे. असे गोरक्षनाथ महाराज हे सोमरस पिऊन राहतात, हा निराळे राहतात, नवनाथ निराळे होते. तर त्या गोरक्षनाथ त्या वनस्पतीवर गेले. ते विचारायचे, बोल तुझं नाव काय? ते म्हणजे माझं नाव तुळशी. मग तुझा काय उपयोग? थंडी तापा गुण येतो पानांचा. मग तुझ्यात काय गुणधर्म आहे? माझ्यात दस्त आहे. मग याचा उपयोग काय? याचा उपयोग काय? याच्यामधून अल्फा किरण तयार होतं, म्हणजे पवन सोमा, आणि मग सगळ्या जगाचं संरक्षण होतं. असं तुळशीचं महत्व. मी एक दिवस बसलो, म्हणजे महाराज मला ओम अँटीजन, ओम अँटी ऑक्साईड, मला ओम अँटीजन हा शब्द आहे. नंतर दुसरा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे. ओम अँटीऑक्सिडंट नावाचा जो घटक आहे, तो घटक मला काय समजना कुठे. मग समोर लिंबात झाले, त्यातून लगेच एक पुरुष माझ्या पुढे आला. मला महाराज काय चिंता करताय? म्हणलं राव, मला ओम अँटीऑक्सिडंट नावाचा घटक जो आहे, अँटीऑक्सिडंट, तो घटक मला माहीत नाही. अहो म्हणे, मी सांगतो. तो माझ्यामध्ये आहे, माझ्या पानात आहे, माझ्या फळात आहे. म्हणजे ह्या लिंबाला ह्या इंग्लिश शब्द कडून पाठ झाला, आपला पाठ नव्हता. म्हणजे तुम्ही लिंबा जन्माला का आला इथं? ते म्हणलं, झाडाच्या वृक्षाच्या आम्ही का आलो? आम्हाला तपश्चर्या करण्याकरता भरपूर वेळ मिळतो झाडाच्या वृक्ष योनीमध्ये. मानव योनीमध्ये मिळत नाही, म्हणून आम्ही या योनीत वृक्ष झालो आहोत. अशा दृष्टीने प्रत्येक वनस्पतीमध्ये जे ज्ञान आहे ते मिळवायचं असेल तर तुम्ही सोमरस प्या. निळावंतीसारखे प्रत्येक पशुपक्ष्यांची भाषा समजन, कुठं काय चाललंय ते कळण, सगळ्या रिद्धी सिद्धी प्रसन्न होतील, आणि मग आपलं कल्याण होईन. म्हणून यासाठी प्रत्येकाने दररोज फळं खाल्ली पाहिजे, सोमरस प्यायला पाहिजे. आता एवढंच प्रवचन संपणार आहे, पुढचं बघू. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोविंद गंगा मैया की जय. सर्व जगांचा नियंत्रण करता शाश्वत परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्र शीर्षः पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समृत दशांगुलम स्वयंभू ईश्वराजा श्री अमृतमंथन कलियुग महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रामध्ये 5वं महाशक्तीपीठ स्वयंभू निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व त्रिशांसा माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधू संतन की जय. समाजाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.